कायद्यामध्ये आलं म्हणजे त्याची चेकिंगची प्रोसिजर आली, त्याचा क्लेम पर्टिक्युलर क्लेम आला. सगळ्यात महत्वाचा बदल म्हणजे बायोस्टिम्युलंट हे खत नाही, इरिस्पेक्टिव्ह ऑफ प्लांट इसेन्शियल न्यूट्रिएंट. बरोबर, इट इज ओनली इंटरॅक्ट प्लांटच्या ज्या फिजिकल प्रोसेस आहे, सॉरी फिजिओलॉजिकल ज्या प्रोसेस आहेत त्याच्यामध्ये इंटरफेअर करतात. पण तो क्लेम करताना एफसीओचा अभ्यास करून तो क्लेम केला पाहिजे. एफसीओ हा मिनिमम बेसिसवर काम करतो. कुठलाही बिझनेस करताना किंवा कुठलंही एखादं मोठं काम करताना आपण कन्सल्टन्सी घेतोच. म्हणजे अनुभव लोकांची किंवा लोकांनी काय काय केलंय, काय काय अडचणी येऊ शकतात, त्यासाठी हा फार मोठा विचार करणं गरजेचं आहे. आपल्याकडे इन्स्पेक्टर आलाय म्हणजे आपल्याला सुधारायला चान्स आहे, काय आपले राहिले असतील कंप्लेंट्स ते आपण पूर्ण करून घेऊ पाहिजे. अशा माध्यमातून पाहणं खूप गरजेचं आहे. शॅम्पलिंग हा गुणवत्तेच्या अनुषंगानं आपण म्हणलं तरी म्हणजे प्राण आणि आत्मा म्हणलं तरी चालेल. त्याचं कंपोजिशन टाकणं महत्वाचं आहे, कारण तुम्ही लेबल क्लेम ऍज पर एफसीओ नाही केला तर तुम्हाला जागेला एफआयआर पण होऊ शकतो. आता शॅम्पलिंग काढल्यानंतर प्रथमतः इन्स्पेक्टर काय करतो, समजा तुमच्याकडे एखाद्या खताची त्या विक्रेत्याकडे किंवा उत्पादकाकडे म्हणा 10 पोती आहेत समजा, तर 10 पोती असतील तर त्या 10 मधलं एक पोतं तर रॅन्डमली काढतो. जर समजा असे स्लॉट दिले आहेत एफसीओ मध्ये 11 ते 100 पोती असतील, त्या दरम्यान जर ती तिथं बॅग्स असतील फर्टिलायझरच्या तर 2 बॅग शॅम्पलिंग साठी काढल्या जातात. अशा 100च्या पटीमध्ये ते एक बॅग शॅम्पलिंग साठी आपण वाढवतो. ते प्रत्येक बॅग मधलं कंपोजिट सॅम्पल घेतो आपण आणि त्याचे 3 भाग करतो. मग समजा तुम्ही आता कॉम्प्लेक्स फर्टिलायझर उदाहरण घेतलं तर आपण 400 ग्रॅमचं साधारणतः वजनाचं सॅम्पल घेतो. म्हणजे किती, असे 3 सॅम्पल घेतो. 400 ग्रॅमचा एक, दुसरा 400 ग्रॅमचा, प्रति 400 ग्रॅम असे आपण 3 सॅम्पल घेतो. त्या 3 सॅम्पल मधलं त्याला व्यवस्थित जे कायद्यामध्ये दिलेलं आहे बॅग कुठली वापरावी हे सुद्धा दिलेलं आहे. कॉटन बॅग, जूट बॅग, ते बॅग सील असते, लाक असते त्याला. ते 3 सॅम्पल जो उत्पादक आहे त्याच्या समोर काढले जातात, त्याच्या समोर पॅक केले जातात, त्याला त्याच्या समोर सील केलं जातं. इन्स्पेक्टरनं संबंधित इन्स्पेक्टरला कोड दिला असतो, पितळी सील दिलेला असतं, तो सील मारतो आणि त्या सॅम्पलवर, त्या पिशवीवर सॅम्पलचा कोड लिहिला जातो आणि फक्त कुठलं सॅम्पल आहे आणि कोणी काढलं त्या इन्स्पेक्टरचा सील मारलं जातं. अशा पद्धतीनं 3 सॅम्पल काढतात, त्याचं पॅकिंग होतं. त्या 3 सॅम्पल मधलं सध्यामध्ये एक सॅम्पल जातं संबंधित लॅबला, जी लॅब नोटिफाय केली आहे त्या एरियासाठी, त्या लॅबला जातं चेकिंगला. दुसरं सॅम्पल त्या डीलरकडे ठेवलं जातं आणि तिसरं सॅम्पल हे संबंधित जे कस्टोडियन आहे, प्रत्येक विभाग वाईज किंवा जिल्हा वाईज जे कस्टोडियन आपण नेमलेले आहे, आपण म्हणणे मीन्स शासनाने किंवा कायद्यानं जे नोटिफाय केलेले आहे त्यांच्याकडे ते तिसरं सॅम्पल जातं. तर हे सॅम्पल कशासाठी जातं, समजा कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की नॅचरल जस्टिस प्रत्येकाला दिलेला आहे. पहिलं सॅम्पल जर तुमचं फेल आलं, आता तो विषय जोडून आलाय म्हणून तुम्हाला सांगतो, पहिलं सॅम्पल जर तुमचं प्रथम विश्लेषण अहवाल जर फेल आला म्हणजे नॉट स्टँडर्ड आलं सॅम्पल काही घटकामध्ये, तर त्या संबंधित उत्पादकाला किंवा उत्पादकाला 7 दिवसाच्या आतमध्ये त्यानं अपील करणं आवश्यक आहे तिथल्या कस्टोडियन किंवा नोटिफाईड अथॉरिटीकडे, किंवा हा रिझल्ट मला मान्य नाहीये, मला दुसरं विश्लेषण करायचं आहे. म्हणजे काही शासनानं न्यूट्रिएंट वाईज फी ठरवून दिलेले आहे, तरी तर चलन भरणे, ते चलन आणि त्या डीलरकडे असलेलं सॅम्पल एक तर कस्टोडियनकडे आहेच, जे डीलरकडे आपण ठेवलेलं आहे दुसरा 2 नंबर सॅम्पल, ते सॅम्पल आणि ते चलन संबंधित नोटिफाईंग अथॉरिटीकडे जमा करणे. मग नोटिफाईंग अथॉरिटी त्याच्यावर हिअरिंग घेऊन त्या 2 सॅम्पल मधलं कुठलंही एक सॅम्पल जे गाझियाबाद नॅशनल कोडिंग सेंटर आहे, गाझियाबादला त्यातलं एक सॅम्पल पाठवतं. मग तिथं ते सॅम्पल गेल्यानंतर त्या सॅम्पलचं तिथं कोडिंग होतं आणि तिथं कोडिंग झाल्यानंतर नॅशनल टेस्ट हाऊस देशामध्ये 5 आहेत, नॅशनल टेस्ट हाऊस 5 आहेत. कोडिंग केल्यानंतर ते 2 नंबरचं सॅम्पल ह्या 5 नॅशनल टेस्ट हाऊस पैकी कुठल्याही एका नॅशनल टेस्ट हाऊसला ते चेकिंगसाठी जातं. मग त्याचा रिपोर्ट आल्यानंतर त्याच्यात पण फेल आलं तर अजून एक संधी आहे त्या उत्पादकाला की बाबा अजून मला चेकिंग करायचं आहे, तर सेंट्रल लॅबोरेटरी आहे आपली फर्टिलायझर टेस्टिंगची, जी काही फरीदाबादला आहे, त्याच्यावर अंतिम विश्लेषणासाठी ते सॅम्पल तिथं पाठवलं जातं. जे आपल्याकडे तिसरा सॅम्पल राहिलेला आहे ते सॅम्पल तिथं अंतिम तो निकाल आला, जो निकाल आला पास आला तर तिथं ती प्रोसेस संपते. जर फेल आला तर मग ज्युडिशियल म्हणजे कोर्ट केस दाखल होते. मग कोर्टामध्ये त्याचा तोपर्यंत तो मटेरियल सील असतं, स्टॉप सेल दिलेला असतो. त्यामुळं विक्रेत्यानं किंवा उत्पादकानं
कुठल्याही मार्केटमध्ये भूलथापाला बळी न पडता, कारण मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. कारण एखादा लॉट मोठा असेल आणि त्यातलं सॅम्पलिंग झाला असेल आणि ती जर सॅम्पल फेल असेल तर मग तो तेवढा त्याचा मटेरियल तिथं सील होतो, पर्यायानं त्याचं नुकसान होतं. बरोबर. अशा पद्धती सॅम्पलिंगची प्रोसिजर आहे. बरोबर. मग हेच जे काही प्रोडक्ट फेल होणं वगैरे ह्या गोष्टी होऊ नयेत म्हणून मार्केटमधल्या ज्या कंपन्या आहेत त्या कुठल्या एनेबल लॅबचा आधार घेऊ शकतात का, की जेणेकरून त्यांना त्यांचं प्रोडक्टचं टेस्टिंग करता यावं आणि त्यांना कॉन्फिडन्स यावा? असं चांगला प्रश्न विचारला. एनेबल ह्या अर्थानं, कारण बरेचसे उत्पादक किंवा विक्रेते मार्केटमध्ये अशी चर्चा करतात की सर आमचं जे खताचं सॅम्पल आहे ते आमच्या लॅबमध्ये पास येतं, आमच्या लॅबमध्ये पास येतं आणि शासकीय किंवा एनएबीएल लॅबमध्ये ते फेल येतं. तर त्याचं कारण असं आहे की एनएबीएल लॅबमध्ये प्रत्येक उपकरणाचं कॅलिब्रेशन केलं जातं. बरोबर. आणि जे तिथं अनालिसिस साठी केमिकल वापरले जातात, जो अनालिसिस साठी जो स्टाफ असतो तो टेक्निकल असतो आणि केमिकल असतात ते सगळे अनालिटिकल ग्रेडचे असतात. बरोबर. जे की उत्पादक तेवढं लक्ष देत नाही. मग तो LR ग्रेडचे लॅबोरेटरी ग्रेडचे सॅम्पल केमिकल आणतो चेकिंगला. पाणी तिथं पाण्याचा पण खूप मोठा इफेक्ट अनालिसिस करताना. जर पाणी तुम्ही फिल्ट्रेशनचं नाही वापरलं तर मोठ्या प्रमाणामध्ये तिथं रिझल्ट चुकीचे होऊ शकतात. सगळ्यात महत्वाचा अनालिटिकल बॅलन्स आहे तुमचा, जो की तुमचा कॅलिब्रेट केलेला नसतो तुमच्या लॅबमध्ये उत्पादकाच्या. जर तुमचं वजन घ्यायला चुकलं तर तुमची सगळी प्रोसिजर पुढे चुकते जाऊन. कारण एखादं सॅम्पल चेक करत असताना ते 1 ग्रॅम सॅम्पल घेतो आपण फक्त तेवढ्या 400 ग्रॅम मधून, म्हणजे 200 ग्रॅमचं 400 मधलं 200 घेतो आपण, त्या 200 मधनं फक्त 1 ग्रॅम घेतो. म्हणजे ते वेट किती प्रिसाइज असणं गरजेचं आहे. मग ते कॅलिब्रेशन नसतं. मग ह्या सगळ्या गोष्टी एनएबीएल ऍक्रेडिटेशन करताना पाहिले जातात. बरोबर. म्हणजे त्यांच्या उपकरणाचं कॅलिब्रेशन झालेलं आहे का, त्यांचा स्टाफ टेक्निकल आहे का, रेकॉर्ड त्यांनी व्यवस्थित ठेवलेला आहे का, नंतर एएमसी झालेले आहेत का. बऱ्याचशा वेळेला काय असते, जी आपली उपकरणं असतात त्याची एएमसी झालेली नसते आणि कोणाला त्यातलं काही कळत नाही. लक्षात मेंटेनन्स. अॅन्युअल मेंटेनन्स जे कॉस्ट आहे, म्हणजे अॅन्युअल मेंटेनन्स ह्यासाठी ठेवायचं आपण, कारण प्रत्येक उपकरण काही एकाच कंपनीचे नसतात. म्हणजे वेगवेगळी टेक्नॉलॉजी वेगवेगळी असतात. मग त्यातले ते साधारणतः थोडक्यात माहितीदार असतात. मग जर एएमसी आपण केली तर ते त्यांच्या ठराविक व्हिजिट ठरलेले असतात. ते व्हिजिट येऊन जर काही त्यात प्रॉब्लेम असतात ते रिकव्हर करून जातात. त्यामुळं एनएबीएल असणं खूप गरजेचं आहे. उत्पादक पण त्यांची लॅब एनेबल करू शकतात. आता सगळ्याला शक्य नाही ते मला पण माहित आहे, पण ज्या काही एनेबल लॅब आहेत त्यांचं पण ते सहाय्य घेऊ शकतात. जर आपल्या चांगल्या पद्धतीने आपल्या प्रोडक्टची क्वालिटीज काय एकदम जाणून घ्यायची असेल तर त्या प्रकारे करू शकतात. आणि बऱ्याचदा काय होतं की हे इन्स्पेक्शन जेव्हा होतं आणि एखाद्या कंपनीचं सॅम्पल निघतं आणि मग ते बऱ्याचदा काय होतं की कंपन्या घाबरतात, त्यांना भीती वाटते. मग हे जे काही इन्स्पेक्शन आहे याच्याकडं सर्वांनी म्हणजे एक धोका म्हणून बघितलं पाहिजे की संधी म्हणून बघितलं पाहिजे? तुम्हाला काय वाटतं? मी मगाशी सांगितलं तुम्हाला, याच्याकडे कुठलाही धोका न पाहता, धोका म्हणून न पाहता संधी म्हणूनच पाहिलं पाहिजे. कारण तुम्ही एवढा मोठा बिझनेस करताय, चांगल्या पद्धतीचं काम करताय, तर माझ्या मालाची काय प्रत आहे हे मी जाणून घेणं गरजेचं आहे. मग ती कायद्याच्या चौकटीत राहून कशा पद्धतीने चेकिंग केलं पाहिजे, तर ते स्वतःहून काही उत्पादकांनी प्रोऍक्टिव्हली सुमोठो इन्स्पेक्टरला बोलून ते सॅम्पलिंग केलं पाहिजे, चेकिंग केलं पाहिजे. म्हणजे आपल्या लक्षात येईल की बाबा आपण कशा पद्धतीनं आपल्यात अजून प्रॉब्लेम सॉल्व्ह केले पाहिजेत. की तुमचं सॅम्पल फेल आलं म्हणजे काय तुम्हाला फाशी देतात का? तर नाही. तुम्हाला एक सुधारायची संधी आहे की बाबा कुठं आपल्या चुका होत आहेत, काय आपण नेमकं रॉ मटेरियल परचेस मध्ये आपला प्रॉब्लेम येतोय का, किंवा प्रोडक्शन मध्ये काय प्रॉब्लेम येतोय का, तर किंवा मार्केटमध्ये काही माल प्रॅक्टिसेस होत आहेत का, ह्याच्यावर पण आपल्याला फोकस करायला संधी मिळते. त्यामुळे त्याच्याकडे धोका न पाहता संधी म्हणून पाहिलं पाहिजे प्रत्येक उत्पादकानं, विक्रेत्यानं. बरोबर. आता असं पण आहे की बरेच कंपन्या मार्केटमध्ये क्वालिटीवर भर देऊन चांगलं काम करणार आहेत. आता बायोस्टिम्युलंट मध्ये पण बऱ्याचशा कंपन्या आहेत चांगल्या. मग ह्या कंपन्या स्वतःला कसं वेगळे सिद्ध करू शकतात मार्केटमध्ये की आम्ही चांगलं काम करतोय? काय तुम्हाला काय वाटतं याच्यावरती? आता बघा, मार्केटिंग स्ट्रॅटेजी प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमची जास्त मार्केटिंग स्ट्रॅटेजी पण करायची तुम्हाला गरज नाही. जर तुमच्या मालाचा दर्जा जर उत्तम असेल, चांगल्या पद्धतीची क्वालिटी असेल, तर तुम्हाला कुठल्याही मार्केटची गरज नाही, मार्केटिंगची गरज नाही. म्हणजे कसं, तुम्ही आता ह्याच्यामध्ये स्ट्रॅटेजी अशी केली पाहिजे की बाबा काही ठिकाणी
समजा बायो स्टिम्युलंट आहे, काही ठिकाणी डेमॉन्स्ट्रेशन घेतलं पाहिजे आणि तिथं डेमॉन्स्ट्रेशन घेऊन तिथलं टूर अरेंज केल्या पाहिजे. जे ज्या पिकाला तुम्ही ते बायो स्टिम्युलंट वापरायला शिफारस करताय तर ते उत्पादक त्या पिकाचे जे शेतकरी आहेत त्यांना एकत्रित केलं पाहिजे. बरोबर. आणि त्यांना एकत्रित करून त्या डेमॉन्स्ट्रेशन प्लॉटला व्हिजिट केली पाहिजे, टूर केली पाहिजे आणि प्रेझेंटेशन टाईप किंवा त्यांना सांगितलं पाहिजे काय सायन्स आहे त्याच्या पाठीमागचं किंवा हे असं कशानं झालं. कारण सीइंग इज बिलिव्हिंग. तुम्ही कितीही सांगून ऐकून तुमच्या लक्षात राहणार नाही. जोपर्यंत तुम्ही ते बघताय आणि ऐकताय त्यावेळेस तो माणूस 100% विश्वास ठेवतो. त्यामुळं अशा पद्धत आणि कसं असतं तुम्हाला सांगतो, मार्केटमध्ये सॅटिस्फाईड कस्टमर इज द बिगेस्ट ऍडव्हर्टायझर. जर त्यानं पाहून तिथं रिझल्ट त्याला लक्षात आला त्याचा, तर तुम्हाला कुठल्याही मार्केटिंगची गरज पडणार नाही, कुठल्या जाहिरातीची गरज पडणार नाही. तुमचं मार्केटिंग बँड कधी बसलं म्हणायचं किंवा तुमचं मार्केटिंग कधी सक्सेस झालं म्हणायचं की एखाद्या शेतकऱ्यानं तुमच्या नावानिशी जाऊन तिथं मागितलं पाहिजे, मला अमुक अमुक कंपनीचा हा प्रोडक्टच मला पाहिजे. बरोबर. तिथं तुम्ही सक्सेस झाला म्हणायचं. मग ते सक्सेस होण्यासाठी हे फार गरजेचं आहे. खरंय. मग आता सर प्रत्येक कंपनी बिझनेस वाढवण्यासाठी प्रयत्न करत असते. मग हे करत असताना बिझनेस वाढ करणं आणि कंप्लायन्स करणं ह्या दोन्ही गोष्टींचा बॅलन्स कसा ठेवता येऊ शकतो, काय तुमचं काय याच्यावर विचार? मी मगाशी पण सांगितलं, कंप्लायन्स आणि बिझनेस वाढवणे ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. कारण तुम्हाला कायद्याच्या चौकटीत राहून काम करणं अतिशय गरजेचं आहे. कंप्लायन्स फार काही मोठे नसतात. एकदा तुम्ही त्याच्यावर व्यवस्थित स्ट्रॅटेजिकली प्लॅन केला तर काही अवघड नाही. म्हणजे प्लॅन करणे म्हणजे काय, बाबा आधी तुम्ही लिस्ट आउट केलं पाहिजे, बाबा मी हा उद्योग सुरू करतोय तर ह्याच्यामध्ये लिगल कंप्लायन्स काय काय आहे किंवा कुठले परवाने घेतले पाहिजे, मला काय काय लिगल कंप्लायन्स आहेत ते मला आधी सगळी लिस्ट आउट केली पाहिजे. आणि त्यानुसार संबंधित विषयाचे जे कोण एक्सपर्टाईज असतील किंवा जो टेक्निकल स्टाफ असेल त्यांना अपॉइंट करून किंवा त्यांचा सल्ला घेऊन चांगल्या पद्धतीनं किंवा ऍडमिनिस्ट्रेशन मधला सल्ला घेऊन त्या पद्धतीनं पुढे गेलं पाहिजे. बिझनेस वाढ तर ते काय प्रत्येकाचं ठरलेलं आहे, त्याचा काही विषय नाही. कारण अर्थसहाय्य त्याच्यावरच तो बिझनेसची वाढ वगैरे अवलंबून आहे. बरोबर. त्यामुळे कंप्लायन्स करणं खूप गरजेचं आहे. कारण कधी काय काय होतं बऱ्याचशा उत्पादकांच्या बाबतीमध्ये त्यांचा प्रोडक्ट खूप क्वालिटी असतो, खूप चांगला असतो. आता बरेचसे उत्पादक, आता 1-2 उदाहरणं सांगतो तुम्हाला. ते काय म्हणले की सर आमचं प्रोडक्ट तर चांगलं आहे, म्हणजे त्यानं जो क्लेम केला होता त्या पद्धतीनं आहे, त्याच्यापेक्षा जास्तच आहे, पण क्लेम चुकला, कंप्लायन्स चुकला. बरोबर. कंप्लायन्स चुकला. मग कंप्लायन्स चुकला म्हणजे काय, त्यानं आता त्याचं इंटेन्शन नव्हतं की बाबा ते मला चुकीचं करायचं आहे, पण तो निग्लिजन्समुळं तो तिथं कायद्याच्या चौकटीत सापडला, जरी तुमचं क्वालिटी प्रोडक्ट असलं तरी. त्यामुळे कंप्लायन्स हा खूप महत्वाचा आहे. त्याच्याकडे पॉझिटिव्हलीच बघितलं पाहिजे. पॉझिटिव्हली म्हणजे कंपल्सरीच. मग त्यात बाबा निग्लिजन्स इज द, म्हणजे आताच्या उत्पादकामध्ये विक्रेत्यामध्ये सगळ्यात महत्वाचा फॅक्टर म्हणजे काय आहे, म्हणजे चुकीची गोष्ट काय की निग्लिजन्स करतात. ठीक आहे बघूया काय येईल इन्स्पेक्टर जाईल चेकिंग करून, पण ते त्याच्या बिझनेसवर किती परिणाम होतो हे त्यांना नंतर कळतं कालांतरात. असं. बरोबर. आता हेच बोलताना तुम्ही असं सांगितलं की काही तज्ञ जे असतात, जे काही लोक मार्गदर्शन करतात, तर ह्या लोकांची ह्या उत्पादकांना किंवा डीलर जे काय आहेत, शेतकरी आहेत, त्यांना काय मदत, कशी मदत होऊ शकते, काय विचार तुमच्या याच्यावर? हे बघा, आता तुम्ही सामाजिक जीवनामध्येच बघायचं झालं तर आपण एखादं लग्न ठरवायचं आहे, बरोबर, एखादी मुलगी बघायला जायची तर आपण मध्यस्थीची गरज भासतेच, आपल्याला मदत घेतोच ना. किंवा मुलगी कुठली आहे, कुठे शिकली आहे. करेक्ट. मग एखादा बिझनेस करताना किंवा एखादा तुम्ही उत्पादन करताना, म्हणजे कृषी निविष्ठाचं किंवा काही बी असेल, तर तुम्हाला मध्यस्थीची गरज पडते का नाही? हा ठीक आहे, मला माहित आहे तर नो डाऊट, बट मी त्यात कुठं जर कन्फ्युजन आहे माझं, जर ती कन्फ्युजन असेल तर ते मी सल्ला घेतलाच पाहिजे किंवा मी प्रोएक्टिव्हली त्याच्याकडे जाऊन त्याचा सल्ला घेतलाच पाहिजे. असं काही नाही बाबा त्याच्याकडे केलंच पाहिजे. पण जर माझ्या मनामध्ये डाऊट असतील, कारण तुमच्या डोक्यातला गोंधळ हा तुमच्या बिझनेसवर खूप परिणाम करतो, कारण ती एक निगेटिव्हिटी तयार होती. एखादा आपण काय म्हणतो, शेतकऱ्याला एखादं खत वापरताना मग त्या मनात 50 प्रश्न असतात. मला हे खत खरोखर चांगलं असेल का, हे कुणी केलेलं असेल, म्हणजे तयार, म्हणजे परवानाधारक आहे का, किंवा अशा पद्धतीचे डाऊट्स त्याला हे केलं, मग जरा तरी त्याला कुठे ठेणगी पडली की तरी हा ते खराब होतं, मला डाऊट होताच. म्हणजे खरंय.
नाही प्रॅक्टिकल आहे सर ही गोष्ट. Yes. खूपदा आम्ही असं म्हणजे बघितलेलं आहे, ऐकलेलं आहे, त्यामुळे हे अगदी सत्य आहे सर.